काय आहे? बाप्पा आहे. दादा 30 रुपये झाला. वारकऱ्यांची वाट आहे आणि वारकऱ्यांच्या वाटेवर आपण विठी माऊलीचं दर्शन सुद्धा. डोका टेक बाबू. अरे कायरा आमची पहिल्यांदा जेजुरीला. कायरा म्हणजेच महादेवाचाच आशीर्वाद आहे, हे का ते मी तुम्हाला पुढे सांगतोच. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री लेट आलो आणि फटाफट गाडी लावली आणि रूमवर येऊन थांबलोय. राहुल मित्र आहे, आतमध्ये गेलाय, तो काही कॅमेरा समोर येणार नाही. आज आम्ही कुठे जाणार आहोत हे मी थोड्या वेळात तुम्हाला सांगेनच पुढे ब्लॉगमध्ये. कॅमेरातच येत नाही. ठीक आहे. इकडे अशी गाडी पार्क केली होती. आता निघतो इथून. 10 वाजलेत. निघता 8चा प्लॅन होता. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश वाडी तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आपला हा रोड ट्रिपचा डे 2 आहे आणि पुणे भोसरीमधून मी निघालेलो आहे आणि आता चाललोय जेजुरीला. सो सकाळचे जवळपास आता 10 वाजलेत आणि आम्ही राहुलच्या घराकडून निघालोत. राहुल काय कॅमेरा समोर येत नव्हता, पण मस्तपैकी सोय केली. हायवे लागलाय, या हायवेने चाललोत. पुण्याची ट्रॅफिक थोडीशी चेस करतोय. आणि आमची कायरा बघा, सकाळी सकाळीच कॅडबरी खायला बसली. दाखव कायरा. अशी ट्रॅफिक लागली आहे पुण्याची, हे बघा. आणि लोक गाड्या बेकार टाकतात. आता इथं एवढीच जागा आहे ना, इथून पण बिना हॉर्नची जागा टाकतात. गप ग कायरा गप. ही आमची कायरा काय ऐकत नाही. मित्रांनो, आता मगाशी तिकडे एक ब्रिज होता, कुठला तो काहीतरी बंधारा होता, बंधारा म्हणून काहीतरी आहे. त्या ब्रिजच्या पुढे एक सिग्नल होता. तिथे एक इन्सिडेंट झाला की मी ग्रीन सिग्नल होता आणि गाडी क्रॉस केली आणि नंतर मग समोर अशा सगळ्यांनी गाड्या टाकल्या आणि मधल्यामध्ये मी थांबलो त्यांना जाण्यासाठी आणि सिग्नल रेड झाला. लगेच पोलिसांनी अडवलं. फाईन मारत होते 500. मग शेवटी 200 रुपये घेतले आणि सोडला. हे आमच्यासोबत नेहमी होते असंच. म्हणजे चुकी नसताना पण काहीतरी करायला जातो आणि लफडा होतो आणि आमची लागून जाते. आता इथून पुण्यातून बाहेर निघालोय. जवळपास 6-7 किलोमीटर झालाय. फक्त आर्मीचे कॉलेजेस आहेत इकडं. आता इथून 44 किलोमीटर दाखवतोय जेजुरी. फायनली 1-1.5-2 तास झाले असतील ना. 1.5-2 तासाच्या नंतर हायवेला लागलोय. आता कुठेतरी गाडी 70-76च्या स्पीडला म्हणजे 60 क्रॉस केलंय. वैतागलो अक्षरशः. आता थोडासा बरा वाटायला लागला. गाडी पण आता फ्री झाली असेल, पण आता मध्ये मध्ये डायव्हर्जन आहेतच. दिवे घाट चढतोय. वाजले आता 12:30. म्हणजे जेजुरी करून जेवून निघूया. दिवे घाटाचं काम चालू आहे मित्रांनो. हे बघा, लेन वाढवतात. पुढे येऊन दिवे घाटात हा नजारा भेटेल ह्याची आम्हाला अपेक्षाच नव्हती आणि बघता बघता हा नजारा समोर आला होता. हा बघा, विठ्ठलाची मूर्ती. हा हेच दिवे घाटात. अरे बापरे, हा दिवे घाटात आलो आणि हा इथूनच आपली वारी जाते आणि तिथंच पोहोचलोत. आणि दिवे घाटाचं चौपदरीकरण चालू आहे. वारकऱ्यांची वाट आहे आणि वारकऱ्यांच्या वाटेवर आपण विठी माऊलीचं दर्शन सुद्धा, हे बघा, तुम्ही पण करून घ्या. खतरनाक. बऱ्याच व्हिडिओमध्ये वारकऱ्यांच्या ब्लॉगमध्ये हे बघितलं होतं, ते आज साक्षात बघायला भेटलं. जाऊया. क्षणाचाही विलंब न लावता मी गाडी डायरेक्ट लेफ्ट साईडला घेतली आणि आम्ही दर्शनासाठी आलो. बाबू काय आहे? बाप्पा आहे. चला कायराला आमच्या विठू माऊली दाखवायला आणली ना. आहे ना कायरा? जर तुम्ही येताय ना, इथं पार्किंग आहे. पार्किंगचे 50 रुपये चार्ज आहे. ठीक आहे, थोडं जास्त आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. किती 10-15 मिनटं इथं आम्ही राहणार, त्याचे 50 रुपये चार्जेस. हे चायला हे एक आहे ना, हे रेड बीट आहेत ना, हे चुकीचे आहेत. बरोबर ना कायरा? काय आहे? बाप्पा आहे. काय आहे? विठ्ठल ना. देवे घाटातला विठू माऊली. कायरा काय आहे? कायरा काय आहे? बाप्पा आहे. हां, नमो कर. विठ्ठल कर. विठ्ठल कर. तू विठ्ठल कशी करायची आपण सोबत तसं कर. हां, विठ्ठल माझा विठ्ठल. खूप छान विठू माऊलीचं दर्शन झालंय आणि थोडं जेजुरीला पोचायचं आहे. सो लगेच निघालो. वारा पण मस्त येतो. दिवेघाट क्रॉस केला ना की लगेच लागतो. खूप वेळेला व्हिडिओत बघितलं, आज प्रत्यक्षात दर्शन झालं
आणि कायराला पण आप्पाही विठू माऊली विठू विठू माऊली खूप शिकवलं आहे, कारण आप्पा कार्यक्रम बघत त्याच्यामुळं. सो चला, मस्त दर्शन झालं. जे काय रोडवर भेटतंय ते सगळं कॅप्चर करत जायचं, कारण कुठलं सोडलं तर मग परत तो चान्स येत नाही. बात तो सही है. सो छोट्या छोट्या गोष्टी कव्हर करत आता जेजुरीला पोहोचूया. कायरा काय आहे? बाप्पा आहे. हाय हाय हाय, इकडे बघ इकडे बघ, यांना सांग बाबू, यांना सांग बाप्पा हाय 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 हाय. कुठं आहे? कोण आहे? विठू माऊली आहे ना आपली. काहीच नाही, टाटा कर. मित्रांनो 1 वाजला आहे आणि आता दिवे घाटातून पुढे येऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊन आता जेजुरीसाठी निघालोय. आता डायरेक्ट आपण जेजुरीला भेटूया, कारण बराच उशीर झालाय. पण दिवे घाट क्रॉस केला आणि त्याच्यानंतर हा जो रोड लागलाय 1 नंबर आहे. हा बघा, जबरदस्त. आणि महत्त्वाची गोष्ट, आम्हाला जेवायला भूक लागली, पण ही बघा, ही कायरा कालपासून हिने एवढं खाल्लं आहे. हां, जे नॉर्मली घरी जेवढं खातं त्याच्यापेक्षा डबल खाल्लं आहे. नुसतं खातच आहे, बस आपलं खायचं मस्त एन्जॉय चालू आहे तिचं. हां कायरा, हा ना कायरा, हा बघा बघा, हा पण बोलते. काय बोलणार. मित्रांनो एंट्री केली आहे आणि एंट्रीचे 60 रुपये आहे. त्याच्यामध्ये पार्किंग इन्क्लूड नाही आहे. आता पार्किंगसाठी मला जायचं आहे पायरीजवळ, तिकडे पार्किंग आहे बोललं, त्याला मी विचारलं. पार्किंगचे सेपरेट पैसे आहेत. 1:30 वाजला आहे आणि पोचलोत. पार्किंग भेटली आहे इथे. पार्किंगची सुविधा आहे. भंडारा फक्त घेतला आहे, पार्किंग फ्री दिली आहे ताईंनी. आणि कायरा इथं आहे, मस्त सावलीमध्ये गाडी लागली. सो आता इथून लगेच दर्शनावर जाऊया. ऑलमोस्ट प्लॅन ओके चालू आहे सध्यापर्यंत. सोन्याच्या जेजुरीमध्ये पोचलेलो आहोत. लास्ट टाइम आम्ही जो मुख्य प्रदर्शन तिकडून आलो होतो, आता इकडच्या बॅक साईडनं आलो. आणि ही बघा कायरा, कायरा येल्लो येल्लो. इकडे बघा कायरा, इकडे हाय कर. ही बघा स्वतःच पायऱ्या चढते. चल चल. हा वाव. हा ए कायरा वाव, कायरा वाव. हात दे हात दे, आता हात दे. हा मस्त मस्त मस्त. अरे बापरे बापरे, एवढ्या मोठ्या पायऱ्या चढते. वाव वाव, खतरनाक एक्साइटमेंट आहे. मॅडम का ऐकत नाही, मला नाही वाटत. थोडा घेतो आता हिला, ब्लॉगिंग बंद करतो. आम्ही लास्ट टाइम जेजुरीला आलो होतो तेव्हा रश्मीला उचलून घेतल्या होत्या 5 पायऱ्या. आता यावेळेस कायरा आहे. कायरा मम्मी, आपली मम्मी दमलेली आहे. हे बघ दमली ना. आता आम्ही पार्किंग साईडनं आलो आणि हा रस्ता आपल्याला घेऊन येतोय पूर्व दरवाजाकडे. आणि ह्यात लास्ट टाइम आलो होतो तेव्हा जो मेन दरवाजा होता ना. हां काय काय चल बाबू चल. चप्पल ठेवायला स्वतःच आली. इकडे चप्पल स्टँड आहे मोफत. कायरा म्हणजेच महादेवाचाच आशीर्वाद आहे, हे का ते मी तुम्हाला पुढं सांगतोच. तेव्हापर्यंत कायरा मस्त पायऱ्या चढते, भारी वाटत होतं मला. कायरा आमची पहिल्यांदा जेजुरीला. या बाप्पा. पोचली कायरा. हे बघ. कुठे आलो कायरा? बाप्पा. पहिल्यांदा जेजुरीमध्ये. खंडरायाच्या भेटीला नुसती धावते तुर 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 तुर. ठीक आहे. एक्सायटेड आहे, एक्सायटेड आहे. हा मम्मी एक्सायटेड आहे का? काय रे, बाप्पाचं दर्शन झालं? बाप्पा दिसला? बाप्पा होता ना? हां दर्शन झालं. हां काय ते पण टिक्की लावली. टिक्की लावली. अरे बापरे, हे टिक्की लावली कायराच्या. वाव. आता गड फिरतोय असा, बऱ्यापैकी गर्दी आहे. VIP दर्शन घेतलं. सो इथं रश्मी ओटी भरते. डोका टेक बाबू. अरे वा, व्हेरी गुड. पिवळ्या सोन्यासारखी माती आणि मनाला शांत करणारी भक्ती, हे फक्त जेजुरी नाही, हा खंडोबाच्या चरणी मिळणारा आधार आहे. खंडोबाचं दर्शन झालंय आणि
तर ह्याच्या अगोदर आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा 2 जण होतो आणि त्यावेळी आम्ही गड चढायला सुरुवात केली हा ना रश्मी. आणि खाली जो नंदी आहे तिथं दर्शन घेतलं आणि नंदी तिथं जे तिथं ते गुरुजी होते ते असं बोलले की आमचा वर्षाच्या पाना हलू दे म्हणून. आम्ही त्यांना ते बोललो नव्हतं की असं सांगायला, पण ते आपोआप कोइन्सिडन्स ते बोलले. आणि आम्ही जूनमध्ये आलो होतो इथं दर्शनाला जेजुरीच्या पहिल्यांदा आणि आम्हाला ऑगस्टमध्ये कायराची गुड न्यूज मिळाली. तर आम्ही आज तिला घेऊन आलोय पहिल्यांदा हां कायला दर्शनासाठी. कधीपासून आम्हाला यायचं होतं कायराला इथं घेऊन, कारण शेवटी तो खंडेराचाच आशीर्वाद होता आणि ते झालं. आणि कायराला पहिल्यांदा आणलं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. कधीपासून आम्ही चान्स बघत होतो की कायराला घेऊन येऊया, तर मग आता फायनली घेऊन आलो आहे. तर हा पर्पज होता तिथं आणण्याचा आणि देवाच्या आशीर्वादाने सर्व चांगलं झालं. खंडोबा तुझ्या गडावर आलो की माझं मन आपोआप स्थिर होतं. चला मस्त दर्शन घेतलंय कायराने आणि कायराच्या डोळ्यांमध्ये नुसता भंडारा जातो, त्याच्यामुळं कायरा वैतागलेली आहे, नुसती कंटाळली हा, डोळे बारीक करते. दर्शन घेऊन आता आम्ही खाली उतरलो. आता मम्मी चप्पल घेऊन येईल आमची इथे आणि आम्ही आता खाली उतरू आणि जेवण करू ना. गड उतरून खाली आलोत आणि जिथे गाडी आली ना त्याच्या बाजूलाच हॉटेल होतं. मस्त छान थाली मागवली आहे, एकच मागवली पण मोठीवाली मागवली आहे आणि आलेली आहे ही बघा, जबरदस्त अशी. आम्ही काही छोटी छोटी माणसं आहोत, सो एकच थाली जेवणार आहोत. आणि काय इथे एक्सायटेड आहे, फुल एक्साइटमेंट, पूर्ण मंदिर फिरताना एक्साइटमेंट, खाली आलं तर एक्साइटमेंट. अजून काय झोपे येते तर अजिबात नाव नाही. हे बघ काय राग सर्व पाहिजे तिला, एकदम एवढी फिरायला तिला मजा येते ना, म्हणजे आम्हाला अजून म्हणजे मजा यायला लागली तिचं एक्साइटमेंट बघून. चला जेवण घेतो आता, इथून निघायचं आहे पुढच्या प्रवासाला. मित्रांनो 4 वाजले, दर्शन घेतलं, त्याच्यानंतर जेवण केलं आणि थोडासा फ्रेश झालो, कपडे चेंज केले कारण सर्व भंडाऱ्याने सर्वजण मागलो होतो. कायराने मी चेंज केलंय आणि आता पुन्हा एकदा पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत. जेजुरीपासून आता पुढे चाललोत अंबाबाईच्या दर्शनाला. जेजुरीवरनं कोल्हापूरसाठी निघालो आहे आणि कोल्हापूर इथून 195 किलोमीटर आहे आणि टोटली हायवे आहे. सो मजा येणार आहे ट्रॅव्हल करायला. हा बघा असा रोड आहे पूर्ण आणि जवळपास 4:41 पर्यंत, सॉरी 8:41 पर्यंत पोहोचू असं दाखवते. ऊस भरतात मग कसं, ऊस आपण ऊसाचा रस पितो ते कोणतोच आहे तो घाट काय माहिती नाही, पण असं वर्षी गेलेलो आपण. हा म्हणजे लास्ट टाइम जेजुरीला येता वेळेस आपण गेलेलो. हा मग आता आपण आहोत जेजुरीच्या पुढं, ठीक आहे समजलं ना. हा पण डोंगर असेच होते, सेम असेच डोंगर होते आणि आपण डोंगरातून नाही पण हा रस्ता तरी 4 पदरी आहे, म्हणजे 2 लेनचा आहे, तो सिंगल लेनचा होता. बघ ना कसला डोंगर आहे. हा मस्त भारी वाटतात ना, सगळं डोंगरच आहे. कुठला ते जबरदस्त घाट लागलाय, रश्मी बोल सडपे घाट. हे बघा जबरदस्त एक नंबर. असा इकडून असे आलोत आता, ठीक आहे. इकडं आपली बेस्ट मस्तपैकी आणि ही असं आहे सध्या, ठीक आहे. कायरा झोपलेली आहे. चला थोडा ब्रेक घेतो, मध्ये ब्रेक घेईन, थोडासा रिलीज तरी होईल ना. गुड इव्हनिंग मित्रांनो, कायराची सकाळ झालेली आहे आणि कायरा उठलेली आहे. हा ना कायरा, आणि ती पण कधी उठलेली आहे जेव्हा आमची CNG संपली ना, तेव्हा जवळपास मी काल पनवेलला CNG भरली होती 9 kg आणि मध्ये मी पेट्रोल पण चालवली जेव्हा घाट लागले तेव्हा. सो 224 पूर्ण चालले, म्हणजे जवळपास ॲव्हरेज 200चा दिलेला आहे. झाली बाबा CNG एकदाचे फुल. 8.22 बसलो आहे, 792चे 96 रुपये रेट आहे इकडे. 96.5. कायराला मामाची आठवण आली, मामाकडेच चाललोत ना आपण. हां मग पण अजून 1-2 दिवस आहेत, आपण फिरत जाऊ मामाकडे. हां मित्रांनो टायमिंग बघा, CNG फुल केली आता आणि 4000 किलोमीटर कंप्लीट झालं आहे. चला आता थोडंसं म्हणजे तसा काय टेन्शन होतं, पेट्रोल आहे पण म्हटलं काय CNG आपल्याला परवडते तर CNGच आपली गाडी त्यासाठीच आहे, ठीक आहे. सो आता CNG टाकली. आता चला आता निघूया. आता 5:50 झालेत आणि इथून जवळपास किती किलोमीटर आहे, 140 आहे,
ठीक आहे. तर आपली 140 तर गाडी जाईल, त्याच्यामुळे आता ब्रेकची काही गरज नाही. ठीक आहे. सो चला अरे आता मामा निघूया. पोचलास की नाही? आणि मामा आलाय मामा. सातारा हायवेला आहे, डायव्हर्जन भेटला चहाचा. एक स्नॅक्स ब्रेक घेतलाय कायरा आणि इथाईत. मला पण थोडासा ब्रेक पाहिजे होता. फ्रेश हालत आहे तरी पण चहा घेतलेला बसा बरं आहे. ठीक आहे. टुवर्ड्स कोल्हापूर. कायरा कसं वाटतंय? कायरा कसं वाटतंय? कायरा चहा पिते? चहा पिते? बापरे वाव. कायरा खुश आहे. कायराला रोड ट्रिप खूपच आवडतात. कायरा रोड ट्रिप जाऊ खायला भेटतंय. नुसती खाते. आणि आता मागाशी 2 असे इन्सिडेंट झाले, शूट नाही करायला भेटले. काय होतं, ही कुठेतरी उठतंय, खाली जाते, ह्याच्या जाते आणि हिच्या काहीतरी लागते, लागली की रडतंय. अशी म्हणजे आणि मग ते गाडीच्या पार्टला कुठेतरी मारायचा, मग गप होतं. असं चालू आहे सध्या. मजा येते. बघूया कोल्हापूरला 9 वाजेपर्यंत पोहोचू असं एस्टिमेट आहे. आता 90 किलोमीटर बाकी आहे. आरामात जाऊया. कायराने स्वतःच कॅमेरा चालू केला आहे आणि शूट करते. शूट करते. काय शूट करते कायरा? गाडी शूट कर. कासेगावला आलो. एक सीएनजी ब्रेक घेतलाय. 3 किलो सीएनजी बसली. सीएनजी भरली आणि निघालो होतो. हिला हम्मा बघायची होती, रडायला लागली. परत उतरलो, साईडला गाडी लावली. रश्मी पण फ्रेश व्हायला गेली. हम्मा दाखवते. काय आहे? काय आहे? काय आहे? काय आहे? हम्मा हम्मा आहे. खुश खुश खुश. यानं सांग काय आहे? काय आहे सांग ना. काय हम्मा आहे ना. कायराला हम्मा आवडली ना. फोटो काढू तुझा. फोटो इथं बस. इथं बस. फोटो काढ. नाही भीती वाटते तुला. जाम हम्मा जाम आवडते हिला. चला ठीक आहे. ब्रेकचा फायदा आला. टाटा कर. एअर प्रेशर चेक केला, थोडासा डाऊन होता. सो सर्व फुल करून घेतले, प्रॉपर प्रेशर करून घेतला. मित्रांनो फायनली 9 वाजून 5 मिनिटं झालीत आणि कोल्हापूरमध्ये टच झालं. तर बाय आता कॉन्फिडन्स आला, टेन्शन नाही. फायनली कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या आशीर्वादाने इथपर्यंत आलो. चला आता रूम शोधायची आहे. भेटतो. 9:45 झालेत आणि रूम भेटली. गाडी पार्क केली इथं. आता फक्त सामान काढायचं आहे. कायरा आमची इकडे आहे. सक्सेसफुली पोचलो बाबा. पोचून म्हणजे रूम पण घेतली. मगाशीच पोचलो होतं. रूम शोधताना अर्धा तास गेला. ठीक आहे. आता मी जातो रूममध्ये आराम करायचा. रूममध्ये सामान शिफ्ट केलं आहे. तुम्हाला एकदा रूम दाखवतो. कायरा चल आपण रूम दाखवू. चल आपली. चल चल चल. ही बघा अशी छोटीशी. समोर बेड. तिकडं थोडं डेस्क वाजता आहे. इकडं एक डेस्क आहे. इथं आरसा आहे आणि असं बाथरूम. ओके चला आता जेवायला जायचं आहे. जेवायला आलो. ताट आलेत आणि कायराची मजा बघा. हां हां पी. हां एक काय सोलकडी पिते. टाकलीस तू? नको नको पाहिजे. नको. डिश कंप्लीट झालेली आहे. रश्मी तू काय मागवलंस आहे? चिकन मक्खन मला खायला. हां आणि चिकन मसाला. ही चिकन मसाला आहे ना. आणि ही चिकन मक्खन आहे. ही ओके गोड आहे. ओके चल एन्जॉय. चमच्याने का कायरा? हाताने. ओके ओके. जेवण झालंय आणि खाली आलोत. गंधार हॉटेल मस्त. जर तुम्ही कोल्हापुरात असेल ना, इथे आहे शिवाजी चौकात आहे हॉटेल मस्त. चिकन मक्खन काय चिकन काय मक्खन मला मागवला होता. भारी वाटला मला. आणि ओव्हरऑल डिश पांढरा तांबडा रस्सा आणि आलणी रस्सा पण दिला होता. मला भारी मजा आली. दूध लगेच लाईव्ह काढून देतात. मग काय दाखवायला आणलंय बघ. कसं आहे दादा? 30 रुपये झाला. लाईव्ह दूध काढतात लगेच. 30 रुपये ग्लास आहे. कायरा बघ कसं ना. कसं ना. हां राजाराम मामाकडे पण जा तू. त्याच्याकडे पण आहेत. काय काय यो पाहिजे तुला? पाहिजे यो नको. तिकडे जाऊया. मारी तुला इथे. खाण्यासाठी दूध घेतलाय ना. किती घेतलाय दाखव कायरा? 30 रुपये. 30 रुपयाचा एक ग्लास घेतलाय. हा ना. आता काय दूध पिईल. त्याच्यात बोलते पाणी टाका त्यांनी सांगितलंय. कारण एकदम प्युअर असतो ना त्याच्यामुळे. आता काय कारण माहीत नाही. चला आजचा आता चला पूर्ण आजचा दिवस झालेला आहे असा. सो आजचा हा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया. मम्मी इकडे ये. चला हां. आणि हा छोटासा ब्लॉग दिवसभराचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. रोड ट्रिपचा दुसरा दिवस होता. पूर्ण जेवण झालं. आता झोपण्याला जाणार. काय आहे ना. बाय कर. है ना. बाय कर. बाय कर कायरा.
टाटा बाय बाय सी यू टेक केअर स्टे सेफ स्टे हॅपी.